नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण शिमला ते मनाली प्रवास केला. आता आपण मनालीमध्ये आहे. आपला मनालीमध्ये पहिलाच दिवस आहे. तर आज आपण जातो आहे हिडंबा टेम्पल वगैरे सर्व बघायला. तर व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला जाऊया आणि आपला प्रवास सुरू करूया. तर बघू शकताय मित्रांनो, बरं पडलेलं आहे. डोंगरावरती बरं पडलेला आहे आणि आपण आता मनालीमध्ये आहे. तर आता आपण हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये पोचलेला नाश्ता करण्यासाठी. तर आपण आता पहिला नाश्ता करून घेणार आहे, नंतर आपण आपल्या बसमध्ये बसून प्रवास करणार. तर बघू शकता नाश्ता केल्यानंतर आपण आपल्या प्रवासाला निघालेलो आहोत. आणि आता हा बघू शकताय ओलो बस डेपो. तर इथे भरपूर लोक ओलोमध्ये येऊन इथून गाड्या पकडून आपल्या डेस्टिनेशनला जात असतात. तर हा आहे ओलो बस डेपो, बाजूलाच आहे. बाहेर गाड्या बघू शकता रस्त्याच्या. इथून उतरून लोक फिर आपल्या हॉटेल वगैरे याच्यासाठी जातात. आणि बाजूला बघू शकता व्यास नदी. आणि हा जो रोड तुम्ही बघताय हा पावसाळ्यात पूर्ण खराब झालेला होता. हा पुन्हा बनवण्यात आलेला आहे, बघू शकताय. तर हा रोड पूर्ण पावसाळ्यात खराब झालेला आहे आणि पावसाळ्यानंतर पुन्हा हा सर्व रोड पुन्हा बनवलेला आहे. कुल्लूपासून ते मनालीपर्यंत बहुतेक रोड संपूर्ण खराब झालेला पावसाळ्यामध्ये. तो आता बनवलेला आहे. दरवर्षी तेच होणार आहे, परत खराब होणार, परत बनवणार. तर आपण आता जातो हिडिंबा मंदिरच्या दिशेने. ट्रॅफिक बघू शकताय. सकाळची वेळ आहे. समोर बघू शकता आपल्याला हिडिंबा मंदिरासाठी टर्न मारायचं. तर आपण आता फायनली हिडिंबा मंदिरासाठी टर्न मारलेला आहे. सरळ रस्ता जातोय तो अटल टनलला जातोय आणि आपण आता हिडिंबा मंदिरसाठी टर्न मारलेला आहे. हिडिंबा मंदिर मॉल रोडपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपण आता हिडिंबा मंदिराच्या दिशेने जात आहोत. गाड्यांची गर्दी बघू शकताय. रस्ते बरेच आखूड आहेत. हिडिंबा मंदिर बघितल्यानंतर आपण जाणार आहे मनू टेम्पलला. तर मित्रांनो, पहिलं डेस्टिनेशन आपण घेतलं हिडिंबा मंदिर. तर आता आपण हिडिंबा मंदिरमध्ये चाललो आहे. तर चला जाऊया आणि हिडिंबा मंदिरामध्ये दर्शन करूया. तर आपण आपली गाडी पार्किंगला लावून आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत, बघू शकताय. तर इथे तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकताय. मंदिराच्या बाहेर भरपूर दुकान आहे, तुम्हाला इथे जे पाहिजे ते इथे भेटेल. तर आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. बघू शकता खूप सारी दुकानं आहेत कपड्यांची वगैरे. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथे खरेदी करू शकताय. तर समोर बघू शकता हिडिंबा मंदिर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तर आपण आता पायऱ्या चढून मंदिराच्या दिशेने जात आहोत. गर्दी भरपूर आहे. बघूया आता मंदिरामध्ये किती वेळ लागतो तो. तर हे बघू शकता समोर हिडिंबा मंदिर. पांडव जेव्हा वनवासाला निघालेले, तर पांडव जेव्हा वनवासाला निघालेले तेव्हा भीम महाराजांनी हिडंब या राक्षसाचा वध केला. आणि त्या हिडंब राक्षसाची बहीण हिडिंबा हिने प्रण घेतलेला की जो कोणी माझ्या भावाला मारील
त्याच्याशी मी लग्न करीन. तर भीमाचं आणि हिडिंबाचं राक्षसीचं लग्न झालं, पण हिडिंबा राक्षसीने तपश्चर्या केली आणि मग हिडिंबा राक्षसिनीचं रूपांतर देवीमध्ये झालं. तर तिच्याच नावाने हे मंदिर आहे. आणि भीमाचं आणि हिडिंबा देवीचं एक पुत्र पण जन्माला आला. भरपूर बलशाली पुत्र होता. त्याचं नाव आहे घटोत्कच. नावाचा बलशाली आणि शूरवीर पुत्र भीमाला आणि हिडिंबा देवीला. तर हे मंदिर हिडिंबा देवीचं नावाने प्रसिद्ध आहे आणि इथले लोक तिथला हिडिंबा देवीला इथली लोक कुलदैवत मानतात तिला. तर चला आपण आता दर्शन करायला जाऊया. तर आपण आता दर्शनासाठी जाऊया. आधी दर्शन घेऊया. खूप फेमस मंदिर आहे. तुम्ही मनालीला आला तर इथे नक्की दर्शन करायला या. बघू शकता इथे शिंग आहेत. हिडिंबा हा राक्षस होता आणि इथे बली चढवले जात असायचे प्राण्यांचे. तर त्याची शिंग लावलेली आहेत. बघू शकता. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया. मंदिरामध्ये मोबाईल शूट करण्यासाठी परमिशन नाही. तर आपण दर्शन केल्यानंतर पुन्हा भेटूया. तर आपण आता मोबाईल बंद करूया. बघू शकता खूप गर्दी आहे. तर आपण आता थोड्याच वेळात मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. आणि हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार. बघू शकता. तर दर्शन आपलं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपण इथे फोटो काढण्यासाठी आलेलो आहोत. फोटो व्हिडिओ वगैरे काढणार आहोत. बघू शकता इथे कपडे घालून फोटो वगैरे काढायचं चालू आहे. तर आपण पण इथे फोटो काढणार आहे. तर भरपूर सुंदर असं डेस्टिनेशन आहे. तर तुम्ही मनालीला आलात तर हिडिंबा मंदिरला नक्की व्हिजिट द्या. बघू शकता. तर आता आपण आलो आहे कटाक्षस, जो आपला भीमाचा आणि हिडिंबा देवीचा पुत्र होता त्याच्या समाधीवर आपण आलेलो आहे, घटोत्कच. तर आपण आता त्या समाधीवर दर्शन घेणार आहे. बघू शकता त्याची समाधी आहे इथे. इथे आपण आता दर्शन करूया. बघू शकता. तर फायनली आपण हिडिंबा मंदिरातून दर्शन करून आता आपण मन्नू मंदिरला जात आहोत. तर मन्नू मंदिरला जायला आपली बस जाणार नाही, तर आपण रिक्षाने जाणार आहे. तर या नदीतून उतरून समोरच्या बाजूला रिक्षा स्टँड आहे, तिथून आपण रिक्षा किंवा गाडी करणार आहे. चला जाऊया. रस्ता खूप खतरनाक आहे. बघू शकताय पावसाळ्यात पूल वगैरे सर्व खाली पडलेला आहे. बघू शकता गाडी जात आहे आणि समोर नदी बघू शकताय. पाणी बघू शकता. खूप सुंदर नजारा आहे नदीचा. तर फायनली आपण 3 4 व्हीलर गाड्या केलेल्या आहेत मन्नू मंदिरला जाण्यासाठी. आपण 20 जण आहेत. त्या 20 जणांना आपण 1200 रुपयाला 3 गाड्या केलेल्या आहेत. रस्ता बघू शकता. रस्ता खूप आखूड रस्ता आहे. तर आपण आता गाडीने मंदिरामध्ये जात आहोत. चढाई आहे, 1.5 किलोमीटर आहे खालनं वरती चढण्यासाठी. चढाई असल्यामुळे चढायला फार टेन्शनवालं काम आहे चालत चढायला. तर आपण गाड्याच केल्या. तर आता आपण आलो मन्नू मंदिर बघायला. तर चला जाऊया मन्नू मंदिर बघूया. तर बघू शकता समोर महर्षी मन्नू मंदिर. तर आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. हा गेट आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. तर समोर बघू शकताय मन्नू मंदिर. खूप छान मंदिर आहे. पुरातकालीन मंदिर आहे. महर्षी मन्नू ऋषीमुनींचं मंदिर आहे. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया.
आपल्याला जेवढं शूट करता येईल तेवढं आपण शूट करूया, कारण मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नाही आहे. बघू शकता मंदिर. तर आपण चला दर्शन करून घेऊया. तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे केलं आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण शूट करू शकलो नाही. तर बघू शकता भरपूर देवींच्या मूर्त्या आहेत तिथे. ही मंदिराची मागची बाजू आहे. भरपूर देवांच्या मूर्त्या आहेत तिथे. सर्वांचं दर्शन करूया. खूप पुरातकालीन मंदिर आहे. बघू शकता तुम्ही जर मनालीला आलात तर या मंदिरामध्ये नक्की या. मला बरं वाटेल या मंदिरामध्ये येऊन. तर बघू शकताय आता आपण आलोय 1VR मध्ये आणि बघूया आता इथे काय काय बघायला मिळतं. इथे फोटो वगैरे काढायला मिळतील आपल्याला. तर चला जाऊया 1VR मध्ये. तर आपण आता 1VR मध्ये आलोय. इथे फक्त आपल्याला काय थोडा फोटो वगैरे काढायला मिळतील, कारण आपण मॉल रोडच्या बाजूलाच 1VR आहे आणि मॉल रोडला आपण भरपूर लवकर आलोय. तर थोडा वेळ कुठेतरी टाइमपास करायचा होता म्हणून आपण आता 1VR मध्ये आलोय. बघू शकताय इथे लहान मुलांना खेळायला वगैरे भरपूर काय काय आहे. पाळणे आहेत. भरपूर लोक आहेत इथे 1VR मध्ये. बघू शकताय आणि 1VR चा गेट आहे. तर आपण इथे थोडासा टाइमपास करणार आहे, फोटो वगैरे काढणार आहे. बघू शकताय भरपूर लोक आहेत. बघू शकता कपडे घालून फोटो काढतायत. तर आपल्याकडे खूप वेळ आहे त्याच्यामुळे आपण इथे आलेलो आहोत. बघू शकताय गर्दी बघू शकता इकडे. आणि खाली एक बोटिंगसाठी स्विमिंग पूल सारखं बनवलेलं आहे. बघू शकता आम्ही एक रील शूट केली. आता आमची प्रगतीची 7वी पायरी चढलेलो आहोत आम्ही आणि आता आम्ही चाललो मॉल रोडला. आता आपण आलोय मनालीच्या मॉल रोडमध्ये. तर इथे बघूया काय काय शॉपिंग करता येईल ते. तर आपण आता इथे शॉपिंग करूया. चला. तर शेवटचं डेस्टिनेशन आपलं आता राहिले इथे मॉल रोड. तर आता इथे आपण शॉपिंग वगैरे करणार आहे मॉल रोडला. गर्दी बघू शकता मॉल रोडला. खूप गर्दी आहे. भरपूर इथे दुकानं शॉपिंग तुम्ही आरामात करू शकता इथे. जसं जसं अंधार होईल तसं तसं तुम्हाला खूप मजा येईल इथे. आता थोडासा उजेड आहे पण अंधार झाल्यानंतर खूप मजा येईल. तुम्हाला इथे जे पाहिजे ते तुम्ही खाऊ पण शकताय. तर इथे बघू शकताय अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे DJ वगैरे DJचा पण बंदोबस्त केलेला आहे. खूप छान सजावट केलेली आहे. बघू शकताय तर बघू शकता समोर DJचे अरेंजमेंट चालू आहे. थोड्याच वेळात इथे DJ चालू होणार आहे. तर आजचा आपला फिरून झालेला आहे. आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे. तर उद्याचा आपला व्हिडिओ असणार आहे सोलांग व्हॅली, अटल टनल आणि रोहतांग पास. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.